महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साखरवाडी नावाच्या एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सयाजी यांनी मराठी भाषेतून कला विषयात पदवी प्राप्त केली आणि 1978 महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाराष्ट्र सरकारच्या सिंचन विभागात 165 रुपये दरमहा पगारावर नाईट वॉचमन म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वॉचमन म्हणून काम करत असताना त्यांना नाट्यगृहात रस निर्माण झाला आणि अभिनयाची आवड त्यांना नाट्यगृह आणि चित्रपटांकडे आकर्षित करत होती. सुरुवातीच्या संघर्षमय वर्षानंतर ते मुंबईत आले. सयाजी शिंदे यांनी 1978 मराठी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला मराठी चित्रपट 1995 आबोली आला होता. त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले, त्यापैकी सखाराम बायडरची त्यांची भूमिका खूप गाजली. इतर हिट मराठी नाटके म्हणजे झुलवा 1987, वन रूम किचन 1989 आणि आमच्या घरात या 1991. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी गोष्टी छोटी डोंगरा एवढी या चित्रपटातील कृषीमंत्र्याची भूमिका लक्षात ठेवून सयाजींना त्यांच्या कारकिर्दीची चांगली सुरुवात दिली. नंतर त्यांनी मराठी या तमिळ चित्रपटात काम केले, ज्यामध्ये सयाजींना त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक मिळाले. तमिळ भाषा येत नसतानाही सयाजींनी ज्ञानराजशेखर दिग्दर्शित चित्रपटात तमिळनाडूचे कवी आणि लेखक सुब्रमण्यू भारती यांची भूमिका प्रभावीपणे साकारली आणि त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना तमिळनाडू राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 2 मराठी चित्रपटांची निर्मिती केली. सयाजीने नागेश भोसले या मराठी चित्रपटाची निर्मिती गोष्ट छोटी डोंगरावाडीसाठी केली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.